माझा कुंकू माझा देश अभियानाअंतर्गत जिल्ह्यात निदर्शने करण्यात येत असून पेण नगरपालिकेसमोर माझा कुंकू माझा देश अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सरकारचा निषेध केला। तसेच नगरपालिकेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात संतप्त भावना देत निषेधाच्या घोषणा दिल्या। पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आजपर्यंत भारतीय सुवासिनींचे कुंकू पुसले, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे म्हणजे कुंकुवाचा अपमान, शहीदांच्या बलिदानाचा अपमान आणि देशद्रोह असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे। पाकिस्तानने हल्ले करून निरपराध भारतीयांना मारून हिंदू महिलांचे कुंकू पुसण्याचे काम केले असतानाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ठेवण्याची परवानगी दिली। यामुळे हिंदूंमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू महिलांची कुंकू पाठवून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे महिला संघटिका तथा महिला आघाडीच्या नेत्या दीपश्री पोटफोडे यांनी सरकार विरोधात घोषणा देत निषेध केला। या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनीही सरकार विरोधात संतप्त नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला। यावेळी त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवा प्रमुख योगेश पाटील, महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके, माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, चेतन मोकल तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं कुंकू माझा देश या अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व महिला आघाडीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आमचं सिंदूर पाठवत आहोत। कारण गेले वर्षभर पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत आहे, गरीब आणि निरपराध जनतेला मारलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा पाकिस्तानबरोबर आपली भारत पाकिस्तान मॅच ठेवण्याचं परवानगी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महिला आघाडी उठून आमचं कुंकू नरेंद्र मोदीजींना पाठवत आहोत। आम्ही सर्व महिला आघाडी प्रत्येक घरात जाऊन आज आम्ही या पदाधिकाऱ्यांनी कुंकू जमा केले आहे। आज आम्ही घराघरात जाऊन पाकिस्तान विरोधी सर्व कारवाया करणाऱ्या यांच्या विरोधात आपल्या महिलांचं कुंकू सर्व गोळा करून पोस्टाने नरेंद्र मोदीजींना दिल्लीला पाठवणार आहोत। आज सरकार हे किती गोडबोल आहे, मतांच्यावर आधारित आहे हे दिसून आलेलं आहे। कारण तुम्ही हिंदू 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 म्हणता आणि ज्या पाकिस्तानवर आपल्या जीवावर उठलेला आहे त्यांना खेळायची परवानगी देता। भले बाहेर असो, उद्या तुम्ही पाकिस्तानची टीम इथे बोलवाल, म्हणजे मतांसाठी तुम्ही त्याच्यासाठी हे कराल। हे कुठला हा व्यवहार चाललाय, कुठल्या हे चाललाय, व्यवसाय चाललाय का? आज ही जनता, गरीब जनतेला तुम्ही मतांच्यासाठी भूलथापा देऊन फसवलं, हिंदू हिंदू करून तुम्ही मतांसाठी गोळा केली आणि आज तुम्ही करायचं ते केलं। जेव्हा तुमचा आकडा आला तेव्हा तुम्ही हे करायचं ते केलं आणि आज तुम्ही परत ते दाखवून दिलं की तुम्ही केवळ हिंदू नाही, तुम्ही सगळं फक्त आणि फक्त आपल्या पोटं भरण्यासाठी, आपला खजिना चाटवण्यासाठी हे सगळं करताय। याच्या निषेधार्थ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या घटनेतनं घडलेली शिवसेना महिला आघाडी आहे आणि माझं कुंकू माझा देश या निषेध अभियानांतर्गत आज शिवसेना महिला सेनेमार्फत सर्व राज्यभरामध्ये या निर्दयी व असंवेदनशील केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जातोय। सर्वांनाच राष्ट्रवादाचे व देशभक्ताचे सर्टिफिकेट वाटणारे हे सरकार, मोठमोठ्या वल्गना, मोठमोठ्या जुमलेबाजी करणारे हे सरकार, परंतु आज सट्टेबाजांच्या दबावापुढे भारत पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील देऊन ते सामना अस्तित्वात आणण्यासाठी खटाटोप करणारे यांचे जय शाह या सर्वांचा आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतोय। अगदी मोठमोठे जुमलेबाजी करत या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं होतं की टेररिझम आणि ट्रेड हे एकत्र होणार नाहीत किंवा पाणी आणि खून हे एकत्र वाहणार नाही असं सांगून यांनी आमच्या सर्व ज्या ज्यांचं महिलांचं सिंदूर उजाडलं होतं त्यांच्या सगळ्यांच्या भावनांची त्यांनी अगदी राख रांगोळी आजच्या या सामन्याच्या माध्यमातून केलेली आहे। त्यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या, परंतु त्या ट्रम्प सरकारच्या दबावात आणि सट्टेबाजांच्या दबावामध्ये आज ते भारत पाकिस्तान सामना खेळवण्यासाठी मजबूर झालेले आहेत। भारत पाकिस्तान सामना म्हणजे 20-25 हजार कोटींची उलाढाल आणि तेवढीच सट्टेबाजी। त्यामुळे या सट्टेबाज कोण खेळतात
सट्टेबाजीमध्ये कोणती लोक, कोणत्या समाजाची लोक मोठ्या प्रमाणात असतात, हे जर याचा उलगडा झाला तर या मागचं सगळं अर्थकारण काय आहे हे देखील सर्वांना उजळ होईल. आणि या दबावाखाली म्हणून मोठमोठ्या राष्ट्रवादाच्या वल्गना करणाऱ्या मोदी सरकारने गुडघे टेकलेले आहेत आणि त्यांनी आज भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी दिलेली आहे. त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि एवढंच त्यांना इशारा देण्यासाठी की तुम्ही जे हे सर्टिफिकेट वाटत बसता त्याचा खरं तर तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही एकदा स्वतःचा चेहरा नीट आरशामध्ये बघा. आमचे बाळासाहेब होते की ज्यांनी या देशाला खरं हिंदुत्व शिकवलं आणि ज्यांनी शेवटपर्यंत भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला आणि जेव्हा केव्हा अशी परिस्थिती होती तेव्हा अगदी त्या धावपट्ट्या देखील उकरून काढल्या होत्या. तेव्हा माझं पंतप्रधान मोदी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी बाळासाहेबांच्या या विचारांचा नक्की अभ्यास करावा आणि त्यांचे विचार आपल्या या कार्यकर्तृत्वामध्ये आत्मसावे. आजच्या